तर विधानसभेच्या निकालावर शरद पवारांकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे। काँग्रेसला 80 लाख मतं, त्यांचे 15 लोक निवडून आले, तर शिंदेंना 79 लाख मतं, त्यांचे 57 लोक निवडून आले असं शरद पवारांनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले। आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली आणि त्यांचे 57 लोक निवडून आले। आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41, 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41, 80 लाख वाल्यांचे 15 आणि 71 लाख 79 लाख वाल्यांचे 57। हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन। आम्हाला मिळाले 73 लाख आणि एनसीपीला मिळाले 58 लाख आणि आम्हाला मिळाल्या 7 जागा, एनसीपीला मिळाल्या 8 जागा। मग तिथे ईव्हीएम घोटाळा झाला का? तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ईव्हीएम चांगला असतो, जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो।